कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्मनिष्ठ गुरु हरे रंगनाथ महाराज की जय श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मिच्याशे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर तैशची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वयं ब्रह्म मीचे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीचे आहे आत्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या जयांचे केलिया स्मरण सकल विद्येचे होय आदिकरण ते वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता चला विचार सागर तरंग 6वा परिच्छेद 48वा समसमुच्चयवाद्यांचे मताचे खंडन. समसमुच्चयवाद्यांचं मत आपण ऐकलं आणि आता त्यांचं वेदांत शास्त्र खंडन करतं त्यांचं मत योग्य नाही म्हणून. आता त्यांचं मत हे काय सांगितलं होतं त्यांनी? 3-4 दृष्टांत देऊन सांगितलं होतं की सत्कर्म आणि उपासना हे कशाला कारण आहे का नाही? म्हणजेच मोक्षाला कारण माना कर्म उपासना आहे का नाही.
आणि ज्ञान ही माना. ज्ञान तर तुमचंच आहे, ते तुम्ही मानाच, पण त्याच्याबरोबर आमचं कर्म आणि उपासना ही माना. आणि का माना याच्याबद्दल त्यांनी 4 दृष्टांत दिले. ते दृष्टांत देऊन त्यांनी सिद्धीही केली, पण त्यांच्या सिद्धीमध्ये काय कमकुवतपणा आहे हे त्यांचं खंडन केलं आहे, पण प्रत्यक्षरित्या केलेलं वाटत नाही. कशा प्रकारचं केलंय पहा. वेदाहून आत्मा भिन्न आहे. कशाहून? देहाहून. देहाहून भिन्न. आत्मा कसा आहे? भिन्न आहे ना. का भिन्न आहे? भिन्नच आहे ना. आणि तो, हे मत कुणाचं चाललंय आता? वेदांत्यांचं. हे नीट ऐकलं तर कळन त्यांचं आता सांगितलेलं खंडन. आणि मला तर वाटतंय एकदा सांगून कळणं सुद्धा कठीणच आहे. देहाहून आत्मा भिन्न आहे अशी बुद्धी, असं ज्ञान कुणाला असतं? देहाहून भिन्न आत्मा आहे असं ज्ञान कुणाला असतं? ज्यानं श्रवण करून आत्मा सच्चिदानंद देहाहून निराळा आहे असं ज्याला ज्ञान झालंय श्रवण करून, त्याला आत्मा देहाहून भिन्न असाच वाटतो, देहाहून निराळा असाच वाटतो. ज्याला दोरीचं ज्ञान झालंय, ज्याला दोरीचं ज्ञान झालं, त्या काली त्या ज्ञानवानाला, त्या दोरीच्या ज्ञानवानाला सर्प दोरीहून भिन्नच आहे असं ज्ञान होत असतं. दोरीचं ज्ञान झाल्यावर दोरीमध्ये सर्प आहे असं वाटतं का? दोरी सर्प आहे असं वाटतं का? दोरीहून भिन्न सर्प होता, ज्ञान झालं होतं. त्या काली त्यावेळेस ती दोरीच सर्परूपानं अभिन्न वाटू लागली. दोरी सर्परूपानं त्यावेळेस दोरी भिन्न वाटू लागली का? मग ज्यावेळेस दोरीचं ज्ञान झालं त्यावेळेस सर्प भिन्न आहे असं ज्ञान का झालं? सर्पाच्या ज्ञानकाली दोरी भिन्न आहे असं ज्ञान व्हायला पाहिजे होतं ना. ते होत नाही. नीट आहे का? सर्पाच्या ज्ञानकाली दोरी भिन्न आहे असं ज्ञान नाही ना, आहे का नाही? पण दोरीचं ज्ञान झाल्यावर सर्प भिन्न आहे, तसं आत्मज्ञान झाल्यावर देह भिन्न आहे असं ज्ञान व्हायला काय हरकत आहे का? आहे का नाही? पण ज्यावेळेस देहात्मबुद्धी होते, देहात्मबुद्धी म्हणजे संसारिक बुद्धी, त्या काली आत्म्याचं ज्ञान होतं का? ते तसं त्या सर्पाच्या ज्ञानकाली जसं दोरीचं ज्ञान नसतं तसं, आहे का नाही? पण ज्या काली पुण्य पाप कर्माने स्वर्ग नरकास जातो,
पुण्यकर्माने आणि पाप कर्माने कुठे जातो? मग कशानं नरकास आणि कशानं स्वर्गास हे सांगायची काय गरज आहे का आता? म्हणून तेही तसे जोड शब्द घालून बोलतात बघा. आता सांगायची गरज नाही म्हणून. किती शहाणं आहे शास्त्र. पुण्य पाप कर्माने, आता दोन्ही कर्म एकदाच सांगायले तर, आणि त्याचे फलही एकदाच सांगायलेत, स्वर्ग नरकादी. म्हणजे याला तो जातो. असा ज्याचा विश्वास असेल, असा ज्याचा विश्वास असेल तोच वैदिक कर्मात अधिकारी आहे. अधिकारी कोण? वैदिक कर्मात म्हणजेच वेदानं सांगितल्यासारखा परमार्थ करण्यात, आहे का नाही? तोच अधिकारी ना. तोच अधिकारी आहे. आणि देहच आत्मा आहे. स्वर्ग नरकास जातो कोण? जातो पाप पुण्य करणारा, है का नाही? आणि तोच असं जो मानतो तोच म्हणजे स्वर्ग नरकादी मानणारा, स्वर्ग आहे नरक आहे असा मानणारा वैदिक कर्माचा अधिकारी आहे. वैदिक कर्मात परमार्थ तोच करतो का नाही? ज्याला स्वर्ग आणि नरक आहेत, म्हणजे पाप कर्म केले की नरक आणि पुण्य कर्म केले की स्वर्ग, असं ज्याला ज्ञान झाले तोच काय करतो? परमार्थ करतो का नाही? म्हणून वैदिक कर्म तोच त्याचा अधिकारी आहे, वैदिक कर्माचा. आणि देहच आत्मा आहे. देहच आत्मा आहे असा ज्याचा निश्चय असेल तो वैदिक कर्मात प्रवृत्त होणार का नाही? कशाला होईल? मग त्याचं कार्य काय असतं? देह तोची आत्मा असा त्यानं ठरविलेला निश्चय असतो. देह तोची आत्मा, भोजनती भक्ती आणि मरणती अशी पाखंड्याची काय समज आहे का नाही? मग तो वैदिक कर्मात कशाला प्रवृत्त होईल? देह हाच आत्मा असून तो तेथे अग्नीत भस्म होऊन जाणार. मग कर्म फलाचा भोग घेण्यास जाणार कोण? त्याचा समज कसा आहे? जर आत्माच कसा आहे, हे देहच कसा आहे, आत्मवान आहे, आणि मग मेल्याच्या नंतर तो अग्नीमध्ये जाळल्या जातो, है का नाही? आणि मग पुन्हा पाप नरकाला स्वर्गाला कोण जाणार? तो तर इथंच जाळला की, है का नाही? मग जातो कोण? आत्मा. कोणता आत्मा? म्हणजेच चिदाभास, है का नाही? म्हणजे ज्याच्या ठिकाणी अज्ञान, ज्या आत्म्याच्या ठिकाणी किंवा आत्म्याच्या आश्रयावर अज्ञान हे कसं आहे? आत्म्याच्या ठिकाणी भ्रांती, अज्ञान किंवा दोष हे कल्पित मानल्यामुळं, त्या कल्पिततेचाच परिणाम म्हणून, अज्ञानाचाच परिणाम म्हणून तो काय करतो? विचार करण्यासाठी इच्छा, त्याग हे त्याच्या ठिकाणी संस्कार असल्यामुळं तोच काय करणार? नरकाला जाणार, है का नाही? आणि देहात्मबुद्धिवान, देहात्मबुद्धिवान तो नरकाला जाणार नाही का? पण त्याचा समज कसा आहे देहात्मबुद्धिवानाचा?
हा देह इथंच मरतो आणि स्वर्गाला नरकाला तो जात नाही. म्हणून त्याची इच्छा सकाम कर्म किंवा वैदिक कर्म करण्यात होत नाही. मग वैदिक कर्म करण्यामध्ये कोणाची प्रवृत्ती आहे? जो आस्तिक्य बुद्धिवान आहे, है का नाही? की जो नरक आणि स्वर्ग मानणारा आहे तोच, किंवा ज्याला संसाराचा कंटाळा आला आहे, है का नाही? ज्याला संसारातले दुःख व्हायलेत तोच काय करणार? सुखाची इच्छा करणार. मग कर्मफलाचा भोग घेण्यास जाणार कोण? या निश्चयाने देहात्मवाद्यांची वैदिक कर्मात प्रवृत्ती नाही. ते म्हणतात नरक नाही. देहात्मवादी काय म्हणतात? नरक नाही, स्वर्गही नाही, म्हणून वैदिक कर्म करायची काही आवश्यकता नाही. जितकं भोगता येईल सुख या देहानं तितकं मरुस्तर भोगून घ्यायचं, है का नाही? मेल्याच्या नंतर कोणी बघितले अशी त्याची भावना असते. म्हणून देहाहून आत्मा भिन्न असून, देहाहून आत्मा कसा आहे? भिन्न असून तो पुण्य पाप कर्माचा करता. तो कसा आहे? पुण्य पाप कर्माचा करता, आणि त्याची फले मला होतील. त्या पापाचे पुण्याचे फल मला भोगावे लागतील, मला होतील असा ज्याचा निश्चय आहे तोच वैदिक कर्माचा अधिकारी मानावा लागेल, है का नाही? जो पापाला भीतो तोच पुण्य करील, आणि ज्याला पापाची भीती वाटतच नाही ते पुण्याच्या वाट्याला कशाला जाईल, है का नाही? मग पुण्याच्या वाट्याला कोण जातो? ज्याला पापाची भीती वाटती तोच पुण्य करतो. म्हणजे एक वैदिक कर्म कोण करतो? वेदानं सांगितलेले सत्कर्म कोण करतो? की ज्याला नरकाची भीती आहे, ज्याला दुःखाचं ज्ञान व्हालंय आणि दुःख नकोय, असाच काय करील? कर्म करील, है का नाही? मन कर्माचा अधिकारी कोण म्हणायचा? तो म्हणजे कोण? ज्याचा असा निश्चय झालेला आहे की मला पापाची पुण्याची वजाबाकी फेड करावी लागेल, असाच तू काय? कोण असा मानणारा, ज्याचा असा निश्चय झालाय तोच कोण आहे? वैदिक अधिकारी आहे. मग ब्रह्मज्ञानाशी देहाहून भिन्न अज्ञान, ब्रह्मज्ञानाशीही देहाहून भिन्न आत्मज्ञान आहे. ब्रह्मज्ञानासही ज्याला ब्रह्मज्ञान झालंय अशाला देहाहून भिन्न आत्मज्ञान आहे. आत्मज्ञान तो देह म्हणजेच देह आत्मा मानतो का आत्मा देहाहून भिन्न मानतो? ज्याला ज्ञान झाला आहे तो आत्मा कसा मानतो? देहाहून भिन्न मानतो. देहाला आत्मा मानित नाही, है का नाही? मग त्याला तसं ज्ञान का झालं? तर ब्रह्मज्ञानानं झालं. तसं त्याचा निश्चय का झालाय? ब्रह्मज्ञानानं झाला. ब्रह्मज्ञानासही देहाहून भिन्न आत्मज्ञान आहे. आत्म्याचं ज्ञान देहावर नाही, मग कशावर आहे? आत्म्यावर आहे. ते ज्ञान, आत्म्याचं ज्ञान आत्म्यावरच आहे, ते देहावर येत नाही. परंतु कर्ता आणि भोक्ता, कर्ता
आणि भोगता या रूपाने नाही. ज्ञानवान पुरुषाच्या ठिकाणी ज्ञानवानाला देहाच्या ठिकाणी आत्मज्ञान नाही. मग आत्म्याचं ज्ञान तो कुठे मानतो? आत्म्यातच मानतो, देहाच्या ठिकाणी मानित नाही. पण करता भोगता हे सुद्धा तो त्याच्यावर घेत नाही. मी करता आहे, मी भोगता आहे असंही तो मानित नाही, है का नाही? ज्ञान देहाच्या ठिकाणी तो मानित नाही. कर्तृत्व भोक्तृत्व आणि त्याच्या ठिकाणी मानित नाही. उलट पाप पुण्य सुखदुःख रहित व असंग ब्रह्मरूप आत्मा आहे असा त्याचा निश्चय झालेला आहे. दुःखरहित असंग है का नाही, आनंदरूप तो मी आहे आणि त्यालाच आत्मा म्हणतात, है का नाही? म्हणजेच मी आत्मरूप आहे असा ज्याचा निश्चय झालाय त्याचा देहाच्या ठिकाणी मी आहे असा निश्चय कसा राहील? असे वेदांत वाक्याचे त्यास ज्ञान आहे. पाप पुण्य सुखदुःख रहित असंग ब्रह्मरूप आत्मा आहे असं त्याला वेदांत वाक्याचं ज्ञान झालेलं आहे. मग ते ज्ञान त्याला परोक्ष मानायचं का अपरोक्ष? वेदांत वाक्यानं ज्ञान झालंय, है का नाही? त्याला वेदांत वाक्यानं ज्ञान झाले तेव्हाच तो काय म्हणायलाय? मी देहवान नाही, मी आत्मवान आहे आणि सुखदुःख माझ्या ठिकाणी नाहीत, है का नाही? असं त्याला ज्ञान झालंय. पण कशानं झालंय? त्याला जे ज्ञान झालंय ते कोणाच्या वाक्यानं झालंय? तो जो अहम ब्रह्मास्मी किंवा वेदांत वाक्ये 4 प्रकारचे आहेत. तत्वमसी, है का नाही? अहम ब्रह्मास्मी ह्या वाक्यानं म्हणजे महावाक्यानं त्याला कोणचं ज्ञान झालंय? मीच आत्मस्वरूपवान आहे हे ज्ञान त्याला झालं आहे. ते कर्माचा हेतू होणार नाही. ते ज्ञान, ते ज्ञान कशाचं प्रकाशन करायला आहे? आत्मस्वरूपाचं प्रकाशन ते ज्ञान करायले, है का नाही? म्हणजे ते ज्ञान जे अंतःकरणात आहे तो पुरुष कसा झाला? ज्ञानवान झाला ना त्या ज्ञानानं. आणि मग ते कर्माचा हेतू होणार नाही. ते ज्ञान मी कर्म केलेत, मी कर्म करणारा आहे, मला सुखदुःख व्हायलेत, मी पाप पुण्यवान करता आहे असं त्या ठिकाणी ते ज्ञान प्रकाशन करील का? म्हणजे मुक्त पुरुषाच्या ठिकाणी अशा क्रिया घडत नाहीत. का म्हणून तर त्याला वेदाच्या वाक्यानं बोध झालाय, अपरोक्ष बोध झालाय. इतकेच नाही तर उलट विरोधी आहे. वेदांत वाक्याचे त्यास ज्ञान आहे ते कर्माचा हेतू होणार नाही. त्या ज्ञानानं कर्म होणार नाहीत. उलट ते ज्ञान त्या कर्माच्या विरुद्ध राहील, है का नाही? इतकेच नाही तर उलट विरोधी आहे. शिवाय कर्ता कर्म फल त्याचे भेदज्ञान कर्मास हेतू आहे. कर्माला हेतू कोण? भेदज्ञान, है का नाही? म्हणजेच अज्ञान. कर्माला हेतू अज्ञान आहे. ज्ञान झाल्यावर कर्म कसे होतील? ज्ञान झाल्यावर कर्म होणार नाहीत. आणि जे कर्म होतात ते अज्ञानात होतात. म्हणजे त्याला कर्म फल यांचे भेदज्ञान कर्मास हेतू आहे.
कर्ता कर्म फल याचे भेदज्ञान. भेदज्ञान म्हणजे कर्ता कोण आहे हे ज्याला माहीत नाही, कर्म कोण करतं याचं ज्याला अज्ञान आहे, आणि कर्माचं फल हे कोणाला मिळतं हे ज्याला कळत नाही, तेच भेदज्ञान. त्यालाच काय म्हणायचं त्याच्या ठिकाणी आहे भेदज्ञान. मग तेच भेदज्ञान कर्मास हेतू आहे, म्हणजे अज्ञान. त्या कर्ता कर्म फलाची ज्ञानवानास आत्म्याहून भिन्न प्रतीती होत नाही. फलाची ज्ञानवानास आत्म्याहून भिन्न प्रतीती होत नाही. अनुभव कसा झालेला असतो त्याचा? आत्मस्वरूपान झालेला असतो तो. कारण त्याला कर्म कर्म म्हणून वाटत नाहीत, कर्म ब्रह्म झालेले असतात, है का नाही? आणि कर्ता तो ईश्वर झालेला असतो, कर्ता ईश्वर रूपानं झालेला असतो. मग त्याला त्या ज्ञानवानास आत्म्याहून भिन्न प्रतीती होतच नाही. आत्म्याहून भिन्न प्रतीती होतच नाही. मग आत्म्याहून भिन्न प्रतीती होत नाही म्हणजेच कशाची प्रतीती होत नाही त्याला? मी देहवान आहे अशी प्रतीती त्याला होत नाही. सर्व आत्मरूप प्रतीती होते. मग काय होते? तर सगळी आत्मरूपच प्रतीती होते, हा सिद्धांत आहे. म्हणून ज्ञानवानाकडून कर्तृत्व बुद्धीने कर्म होत नाहीत. कर्म होतच नाहीत असं नाही, पण कर्तृत्व बुद्धीनं होत नाहीत. हे मीच केलेत असं त्याच्या बुद्धीमध्ये अहंकार राहत नाही, हे का नाही? भगवान भाष्यकारांनी अनेक प्रकारांनी ज्ञानवानास, भगवान भाष्यकार म्हणजे आद्य शंकराचार्य हे भाष्यकार आहेत, त्यांना भगवान भाष्यकार म्हणतात. नाव घेतलं नाही त्यांचं. का घेतलं नसन हो? असं गुरुजी लय मधात काही बी निघालो की लय सांगत होते ना, का म्हणून नसन घेतलं इथं? हा, भाष्य करणारे तेच आहेत, है का नाही? पण जसं एखाद्या नवरीला नाव घे म्हणलं तर ती एकदा म्हणल्यानं नाव घेत नाही. हा, मग ती ऐकत नाही का ऐकू येत नाही? ऐकू येते ना, है का नाही? नाव घेत नाही. तिला ऐकू येतंय, नाव घ्यायचंय. आता ते म्हणाले तर आपल्याला नाव घे, है का नाही? आणि ते घ्यावाच लागत आहे हे बी कळत आहे, पण घेत नाही. मग का म्हणून घेत नाही? तर लाजती. नाव घ्यायला काय प्रश्न, अडचण काय आहे तिथं? लाजच आहे ना. लाजती म्हणून नाव घेत नाही ती, है का नाही? मग अनेक वेळेस म्हणावं लागतंय नाव घे, नाव घे, नाव घे, है का नाही? मग ती लाज सोडून नाव घेते, धरलेली लाज. हा, है का नाही? म्हणजे पटकन घेते का नाव? नाही. तसं शिष्यानं गुरुचं नाव कोणी विचारल्याबरोबर सांगूच नाही, लाजावं. अहो, त्या फाटक्या तुटक्या संसारातली नवरी लाजती तर हे परमार्थ आहे. आणि मग त्या परमार्थामध्ये आपल्याला ज्याच्याकडून बोध झालाय त्याला लाजावं की त्याचं नाव घ्यायला? मग कोणी विचारली काय त्या गुरुचं नाव, तर पटकन अशी लय सांगत येत, नाही विचारता सांगणार येत, आणि नाही विचारता नाव घेणार येत. तसे नाही विचारता नाव सांगणार येत. पण नाव खरं का सांगू नये? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला सुद्धा लाज वाटते नाव घ्यायला गुरुचं.
कारण त्यांना नावच नाही. त्यांना कारण त्यांच्या ठिकाणी नाम आणि रूपाचा संबंधच नाही. गुरु कसे आहेत? ब्रह्मरूप आहेत. गुरुचं स्वरूप कसं आहे? आणि त्यांचं नाव सांगायचं म्हणल्यावर आपला अज्ञानपणा दाखवे नाही का ज्ञानपणा दाखवे नाही हो. म्हणून नाव सांगत जाऊ नये, लाजत जाऊ. कसं सांगाव? अज्ञान तिथं प्रगट व्हालंय. हा, तसं नवरी का लाजत असन? तिला जर विचारलं तू का लाजतेस, तिला कळत नाही म्हणून ती म्हणती लाज वाटते म्हणून लाजते, असंच म्हणणार ना. पण ती जी लाजते हा, ते दुसऱ्याचं नाव घेण्यासाठी लाजते. त्याचं कारण तिच्या लाजेमध्ये काय आहे? अज्ञान आहे. हा, ती त्याची का? ती जी आहे ती त्याची का? ती आत्मवान आहे. ती कशी आहे? आत्मवान आहे. मग तिनं आत्म्याचं नाव घ्यावं का नवऱ्याचं घ्यावं? नाव घे म्हणल्यावर है का नाही? तिचा खरा पती कोण आहे? है का नाही? त्या प्रकृतीचा विचारणारा त्या प्रकृतीलाच विचारतय ना. तो का आत्म्याला विचारतो असं थोडाच इतका शहाणा असतो तो ते देहालाच म्हणणार आहे ना ते ही नवरी आहे. मग त्या नवरीनं तरी विचार करावा ना की आपण आत्मस्वरूपवान आहोत, आत्म्याचं नाव घ्यावं. मग नाव घे म्हणायलेत म्हणल्यावर. पण ती कोणाचं घेते? दुसऱ्याच घेते. ती आत्म्याचं घेत नाही, भिन्न नाव घेते है का नाही. आणि ते भिन्न नाव घ्यायला लाजती. ती दुसऱ्याचं घ्यायला ती लाजती. आणि इथं ज्याचं नाव नाही परमार्थामध्ये, ज्याला नाव नाही त्याचं नाव घ्यायला शिष्य लाजत असतो. त्यानं लाजावं म्हणून त्यानं नाव घेऊ नये. आणि नवरीनंही, नवरीनं जर नवऱ्याचं नाव घेतलं तर दोष, पारमार्थिक सत्तेतून बघितलं तर आहे का नाही. आणि नाही घेतलं तरी व्यावहारिक सत्तेतून दोष. नाही घेतलं तर हा, ती नवऱ्याचं नाव घ्याय नाही हो, कामून घेत नसन. हा, तिला काही लग्न करायचं नव्हतं का काय, कोणाला ठेवायचं संग म्हणून त्याचं नाव घ्या ना. दोष तसा व्यवहारातून बी दोष आहे आणि परमार्थातून बी. तसं गुरुचं नाव घ्यायला दोष येतो. गुरुचं नाव घेण्यात दोष आहे. कारण गुरु अनामी आहेत. हा, निर्गुण आहेत, गुणच नाहीत. हा, निराकार आहेत. त्यांना आकार आहे का? है का नाही. आणि नित्य निवर्त आहेत. गुरु कसे येत? म्हणून त्यांच्या गुरूंचं नाव, माऊलींच्या गुरूंचं नाव काय होतं? है का नाही. आणि मग ते कसे होते? निवृत्तच होते ना. आणि जे निवृत्त आहे त्याचं नाव काय म्हणून घ्यावं? है का नाही. म्हणून ही जी परंपरा आलेली आहे. आता वेद सुद्धा कसा लाजलाय पहा. वेदू काय काय न बोले. वेदू काय काय न बोले. वेदानं काय काय सांगितलं नाही है का नाही. परी नावाची नाही घेत आली. कोणाचं? त्या परमात्म्याचं. त्याचं नावच घेतलं नाही त्यानं. मग काय वेदाचा परमात्म्याच्या ठिकाणी काही भाव नाही का? त्याचं नाव नाही घ्यायचं म्हणल्यावर तो लाजला का? म्हणून त्याचं काय म्हणून नाव घ्यावं? हा, तो अनामी आहे, त्याचं नाव कसं घ्यावं म्हणून त्याचे नावच नाही घेतले. असं या ठिकाणी शंकराचार्य असं नाव घेतलं नाही. मग भाष्यकार घेतलंय. त्यांचं नाव म्हणून काय केलंय? भाष्यकार. ज्ञान व कर्म या दोहोच्या फलात विरोध आहे. ज्ञान आणि
कर्म ह्या दोन्हीच्या फलामध्ये विरोध आहे का नाही? कसा विरोध आहे? ज्ञानाचं फल काय? मोक्ष, मोक्ष आहे. आणि कर्माचं फल काय पुण्य, स्वर्ग. आहे का नाही? म्हणजेच भगवान भाष्यकारांनी अनेक प्रकारांनी ज्ञानवानास कर्माचा असंभव प्रतिपादन केलेला आहे. अनेक ठिकाणी भाष्यकारांनी ज्ञानवानाचा कर्माच्या ठिकाणी असंभव आहे म्हणून हेच त्यांनी ठिकठिकाणी सांगितलंय. म्हणून ज्ञानवान कर्म करत नाही. आता समसमुच्चयवाद्यांच्या असंभव प्रतिपादन करतो. आतापर्यंत जे सांगितलं त्यांनी नियम सांगितला, हे जे सांगितलं नियमानं बोलणं झालं. तर मग आता यांना काय करायचं होतं? समसमुच्चयवाद्यांचं खंडन करायचं होतं. तर कोणत्या नियमानं? आता त्यांनी अगोदर नियम कोणता सांगितला ते लक्षात असलं तरच पुढचं कळलं, है का नाही? ज्ञानवानाची बुद्धी आत्म्यावर असते का देहावर असते? है का नाही? आणि संसारिकाची देहावर असते. ज्याची बुद्धी देहावर असते त्याला देहात्मबुद्धी म्हणायचं, है का नाही? आणि ज्याची बुद्धी आत्मस्थ असते त्याला ज्ञानी म्हणायचं, है का नाही? मग ज्ञानाची बुद्धी ही देहात्मबुद्धी नसते, ज्ञानाची बुद्धी देहात्मबुद्धी नसते. आणि संसारिकाची बुद्धी आत्मबुद्धी नसते. संसारिकाची बुद्धी आत्मबुद्धी नसते, है का नाही? तसा संसारिकाचा निश्चय झालेला नाही, है का नाही? आणि ज्ञानवानाचा झालेला आहे. म्हणून ज्ञानवान मी मुक्त आहे, मी आत्मस्वरूपवान आहे, मी ब्रह्मरूप आहे असा निश्चयानं सांगतो. कशानं सांगतो? तो निश्चयानं सांगतो. कारण त्याचा तसा निश्चय झालेला आहे म्हणून सांगतो, है का नाही? मग समसमुच्चयवाद्यांचा असंभव प्रतिपादन आता शास्त्र म्हणतं आम्ही करतो. कसा? कर्माचे फल अनित्य. कर्माचे फल कसे आहेत? अनित्य, संसार, है का नाही? आणि ज्ञानाचे फल नित्य, मोक्ष. अनित्य आणि नित्य. आता नित्यता कोणाला लावायची आणि अनित्यता कोणाला लावायची? नित्यता मोक्षाला आणि अनित्यता संसाराला. मग अनित्य संसाराचं फल अनित्य आणि मोक्षाचं ज्ञानाचं फल नित्य, मोक्ष, है का नाही? मग ज्ञानाचे फल नित्य मोक्ष आहे आणि कर्माचे फल अनित्य संसार आहे, है का नाही? ज्ञान व कर्म या दोघांच्या फलात विरोध आहे. ज्ञान आणि कर्म याच्या दोघांच्या फलात आता कळालं ना? हा, संसाराचं फल आहे कशाचं? कर्माचं, है का नाही? संसारिक फल आहे ना. आणि ज्ञानाचं पारमार्थिक फल म्हणजे मोक्ष आहे. म्हणजे भिन्न भिन्न आहे का नाही? एकामध्ये जन्म मरण आहे आणि एकात जन्म नाही मरण नाही. फल भिन्न आहे का नाही? म्हणजे मोक्ष कसा आहे? संसाराहून भिन्न आहे. मग ज्ञान कर्माचा समसमुच्चय घडणार नाही, एकत्र येणार नाहीत. ज्ञान आणि कर्म एका ठिकाणी येतेन का? नांदतेन का? नाहीत नांदणार. शिवाय आत्म्याच्या ठिकाणी जात्याधिकांचा अध्यास कर्मास हेतू आहे. जात्याधिकांचा अध्यास कर्मास हेतू आहे. कर्माला हेतू कोण? तर जात्याधिकाचा अध्यास. मी देहवान आहे, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी पुण्यपाप कर्म करणारा आहे, अशी ज्याची बुद्धी आहे त्याला म्हणायचं भेदज्ञानी.
जात्यांदिक मी अमुक जातीचा आहे. हो. हा, आता आत्म्याच्या ठिकाणी जाते का? नाही. पण तो म्हणायला का नाही मी मराठा आहे, मी क्षत्रिय आहे, मी वैश्य आहे. आता हे जे म्हणायला आहे त्या अर्थी हे जात्यादिक आहेत. हम्म. जात्यादिक म्हणजे त्याच्या ठिकाणी तो जाती, धर्म आणि त्याला वर्ण. आ? वर्ण. वर्ण, हा वर्ण हे मानायला का नाही? त्याच्यामध्ये मानायला ना ते. मग ती बुद्धी अध्यासित आहे त्याच्यात. त्या जाती धर्माधिकाच्या ठिकाणी ती बुद्धी काय झाली? अध्यासित झाली. तिथं अध्यास झालाय त्याला. आणि मग ते कर्माला हेतू आहे तशी बुद्धी आहे का नाही? जात्याधिकांचा अध्यास कर्मास हेतू आहे. जात्याधिकाचा अध्यास म्हणजेच भ्रम. मी अमुक आहे, मी तमुक आहे असं म्हणायला हेच कारण आहे त्याच्या कर्माचं, आहे का नाही? मग कर्माला कारण हे सांगायला लागलेत असं. कोण? भ्रम कारण आहे. कर्माला कारण भ्रम आहे का नाही? आहे वेदांत्यांचं म्हणणं आहे का नाही? म्हणजेच तुम्ही कोणतंही कर्म करा ते भ्रमातच जात. हा, परमार्थ केला तर कर्मच आहे ना. तेही वेदांती म्हणतात भ्रमच आहे. कामून करायलात परमार्थ, कामून करायलात, मोक्ष प्राप्त होणार. है का नाही? मग तुम्ही मोक्षवान नाहीत का? मग असून काऊन मोक्ष प्राप्तीच्या पाठीमागे लागलात? भ्रमात आहेत तुम्ही, भ्रमात आहेत, है का नाही? म्हणून कर्म हे कशात होतात? घडतात भ्रमात घडतात, है का नाही? म्हणून कर्म मोक्षामध्ये कारण मानता येत नाही. कारण भ्रमरूप कर्म हे कर्म कसे येतं? भ्रमरूप येतं, है का नाही? अज्ञान रूप येतं, है का नाही? आणि मग ते कर्म त्या मोक्षाला कारण कसे मानायचे? जर समजा एखाद्याची पत्नी आंधळी आहे, तिला दिसतच नाही, हा, आणि तिचा नवरा शिवत बसला होता, फाटलेलं धोतर शिवू लागला. त्याला जर विचारलं तर सुईद्वारा कोणी वळून दिला? तर त्यानं म्हणावं का माझ्या पत्नीनं वळून दिला? हा, कारण त्याची पत्नी कशी आहे आणि तिनं वळून जर दिला असं म्हणावं तर दोष घडायला का नाही? हे शक्य आहे का? मग तसे कर्म उपासना हे मोक्षाला कारण होतील का? मग त्या ठिकाणी हे मीच सुईमध्ये दोरा वावला आहे कारण मला दृष्टी आहे, हा, माझी पत्नी आंधळी, ती दोरा वावण्याला कारण ठरू शकत नाही, त्याला मीच दोरा होऊ शकतो, मीच कारण होऊ शकतो, है का नाही? पण ते कारण मी कसं आहे ते कळणं महत्वाचं आहे. कारण एक प्रकारचं नसतं, काही भिन्नत्वानंही कारणत्व येतं आणि काही अभिन्नत्वानंही, है का नाही? अभिन्न राहूनही कार्य होतं आणि भिन्न राहूनही कार्य होतं, है का नाही? मग तसा मी त्या कर्मामध्ये कसा आहे? भिन्न आहे. कर्म माझ्या ठिकाणी नाहीत, कर्म माझ्यामुळं घडत असतील, है का नाही? पण ते मी करत नाही. म्हणजे जात्याधिकांचा अध्यास कर्मास हेतू आहे. कर्माला तो अध्यास, आणि त्या अध्यासामध्ये विवर्तकांचा आहे, है का नाही? मग तो अध्यास कशामुळं घडायला आहे? सर्प जरी उत्पन्न झाला कशामुळं झाला? दोरीच्या, है का नाही? मग म्हणजे ते दोरीच्या अज्ञानानं म्हणलं की काय काय जाणून घ्यायचं? काय दिसलं पाहिजे त्याच्यात? रज्जूपै साक्षी चैतन्याच्या आश्रित असणारी अविद्या, त्या अविद्यामुळं ती अविद्या क्षोभ पावली, है का नाही? आणि तिनं सर्प विषयाची उत्पत्ती केली. हे इतकं कळायला पाहिजे. दोरी अज्ञान सांगितलं
हा, त्या ज्ञानाचं अधिष्ठान हे ज्ञान आहे का नाही? म्हणजेच ती दोरी अधिष्ठान कोणाला आहे? सर्पाला आहे का नाही? मग काय सांगायचं होतं? सर्पाची आणि याचा दृष्टांत घेऊन सांगायला लागलोत ना आपण. ते थोडस बाजूला गेलं की हे होतंय. जात्याधिकांचा अध्यास कर्मास हेतू आहे. म्हणजे त्या भ्रम पदार्थाला उत्पत्तीला कारण हे कोण आहे? हा, म्हणजेच सर्पाचं ज्ञान आणि सर्पविषय, सर्पाची उत्पत्ती आणि त्या सर्पाचं आहे का नाही? सर्प उत्पन्न होणे आणि त्या सर्पाचं ज्ञान होणे हे भिन्न भिन्न आहेत का नाही? आहे का नाही? मग जर सर्प उत्पन्न झाला आणि त्याचं ज्ञानच नाही झालं तर त्याचं प्रकाशन करता येईल का? प्रकाशन कशानं व्हायलंय? ज्ञानानं व्हायले. आणि ते प्रकाशन कोण करायलंय? नामाचं, त्याच्या सर्पाच्या नामाचं. हा सर्प आहे, सर्पाच्या ज्ञानाचं त्याचं प्रकाशन कोण करायलंय? अंतःकरणोपहित आहे का नाही? आहे का नाही? आणि सर्पाची उत्पत्ती कोण करायले? हा, रजोपहित असणार चैतन्य आहे का नाही? आणि मग ते चैतन्य, त्या चैतन्याच्या ठिकाणी असणारी अविद्या, आश्रित असणारी अविद्या, तिच्यामध्ये क्षोभ झाला म्हणून तिथं सर्पाची उत्पत्ती झाली. आणि त्या उत्पन्न झालेल्या सर्पाचं ज्ञान अंतःकरणोपहित चैतन्याला आहे का नाही? मग तिथं प्रकाशन अंतःकरणानं, अंतःकरण वृत्तीनं, तिथं वृत्तीमध्ये बसून कोण गेलंय? चिदाभास गेलाय. आणि ते प्रकाशन वृत्तीनं केलंय का चिदाभासानं केलंय? आहे का नाही? मग इथं सर्प आहे, इथं दोरी आहे, हे ज्ञान कोण करतंय? चिदाभासच करतंय ना. हा, तिथं तो सर्प ज्ञान करून देतय का? दोरी ज्ञान करून देते का? ते दोन्ही पण जड आहेत. मग ज्ञान ज्याला व्हालय तो चैतन्य रूप आहे, म्हणून तोच खरा अधिष्ठान आहे. अधिष्ठान तेच आहे का नाही? पण त्याच्याकडून आहे का? ते त्याच्याकडून नाही, ते ह्या पदार्थाकडून आहे. अधिष्ठान तेच आहे ते. हा, त्या पदार्थाचं अधिष्ठान आहे ते, आहे का नाही? पदार्थाकडून अधिष्ठान व्हायले, अधिष्ठान तो त्याला जे आलंय ते त्याच्याकडून आलंय, त्या हा त्या विषयाकडून आलंय, आहे का नाही? मग त्याला जे अधिष्ठानत्व आलंय ते त्याच्याकडून नाहीच. नवऱ्याला नवरत्व जे आलंय ते त्याच्या जवळच नाहीच, ते बायकोमुळं आलंय, आहे का नाही? बायको नव्हती तेव्हा तो नवरा नव्हताच ना, माणूस म्हणून होता निसता, आहे का नाही? मग ते जे जसं तिच्याकडून त्याला नवरत्व येतं त्याच नियमानं याला अधिष्ठानत्व जे आलंय ते कोणाकडून आलंय? हा, वास्तविक पाहता प्रकाशन करता तू आहे का? हा पॉइंट मोठमोठ्यांना सुद्धा कळना झालाय. ते याच्यामध्ये बरेच आता ज्ञानी म्हणून घेणारे त्यांचे वाद संवाद यायलेत ना, पण त्याला हे कळत नाही. याच्यामध्ये ते इथपर्यंत चालले तर पुन्हा गपचिप बसायले. तर प्रकाशन हे कोण करतं? कसं होतं हे प्रकाशन? कसं होतं? ही पृथ्वी कशी तयार झाली? ईश्वर कसा मानायचा? याच्याबद्दल सगळं सारख्या हे येतात चर्चा याच्यामध्ये आता यूट्यूबला याला. पण ते एक असं नाव घेणं बरोबर नाही त्यांचं, पण मोठा संप्रदाय पूर्वीच्या काळातला, आणि त्याच्यातले आता ते अनुयायीत, पण ते नुसतं मोठ्याच्या नावावर चालले. जवळ काहीच नाही, जवळ काहीच नाही.
जसं आता गुरुजी किती मोठे होते रंगनाथ महाराज, हो. आणि त्याचं नाव घ्यायचं कीर्तनामध्ये, पण नुसतं फुसकं बोलायचं. हं. हा, नाव तेच घ्यायचं, हा, आणि फुसकं बोलायचं. जसं गाठीचा नवरदेव आणि त्याचं लांब लचक नाव घ्यायचं. हं. नाव कसं घ्यायचं, आण्याचं नाव घ्यायचं. तसं खरं गुरुजीला जाणलंच नाही, पण त्यांचं नाव घ्यायचं. असो, ज्ञान कर्माचा समसमुच्चय घडणार नाही. ज्ञानाचा आणि कर्माचा एकत्रित ठिकाणी नांदणूक घडणार नाही. शिवाय आत्म्याच्या ठिकाणी जात्याधिकांचा अध्यास कर्मास हेतू आहे. कारण जाती, आश्रम, अवस्था यांना योग्य असे भिन्न भिन्न कर्म वेदाने सांगितलेले आहेत. वेदाने असे भिन्न भिन्न योग्य असे कर्म त्यांना सांगितलेत. योग्य वयात योग्य कर्म करणं, भिन्न भिन्न कर्म सांगितलेत, है का नाही. म्हणजेच जाती, आश्रम, अवस्था यांना योग्य असे भिन्न भिन्न कर्म वेदाने सांगितलेले आहेत. म्हणजेच एक कर्म सांगितलेलं नाही, भिन्न भिन्न कर्म. जसा अधिकार असेल तसे वेदानं सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी तेवढं समसमुच्चयवाद्यांचं खंडन केल्यासारखं वाटायलंय का, आहे का नाही. तेवढं वाटा नाही. मग याच्यामध्ये शिष्याला शंका येते. हे जे सांगितलंय ना की देहात्म बुद्धी कोणाची असते, हं. आत्मबुद्धी कोणाची असते, हे अगोदर नियम लक्षात आणून दिले. तर आता याच्या पुढं ते काय सांगतात ते महत्त्वाचं आहे. आणि ते कळाल्याच्या नंतरच खरं कर्म, उपासना आणि ज्ञान या तिन्हीपैकी खरं कारण कोण आहे, कशाला, मोक्षाला, हे तवा कळत आहे का नाही. मग समसमुच्चयवाद्यांचं मत आपण अंगीकारायचं का नाही अंगीकारायचं हे आपण आपलीच बुद्धी आपल्याला प्रकाशित करीत असते, आपल्यालाच कळून देते ती. पुन्हा सांगायचं सुद्धा गरज पडत नाही. वेळ झालाय आता. मग आता उद्याच बघूत की. 5 मिनिटं वर झाले, थोडं वर आपण झालतं तरी पण झालं. पुंडली कवर दे हरी.